नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युगांतर अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। मागच्या सेशनमध्ये आपण चर्चा केली होती की स्पर्धा परीक्षेची तयारी केल्यानंतर 6 महिने सुरुवातीचे 6 महिने आपण काय करायचं, राईट। आणि त्या सेशनमध्ये सांगताना मी तुम्हाला एनसीईआरटीचं महत्त्व सांगितलं होतं। सो एनसीईआरटी का महत्त्वाचे आहेत हे तर आपण मागच्या वेळेला पाहिलेलं आहे। आता मुद्दा हा आहे की एनसीईआरटी कोणत्या वाचायच्या, एनसीईआरटी वाचायच्या कशा। सगळ्यात महत्त्वाचा तर हा पॉइंट असतो, कारण एनसीईआरटी तुमच्यासाठी लिहिलेल्या नाहीयेत, 6वी ते 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी लिहिलेल्या आहेत। आणि मग त्यातली कोणती पानं महत्त्वाची आहेत, कोणते लेसन्स महत्त्वाचे आहेत, कोणकोणत्या टायटलचे एनसीईआरटी तुमच्याकडे असायला पाहिजेत, या सगळ्याबद्दल इथे आज आपण चर्चा करणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे हे की एनसीईआरटी वाचण्यासाठी नक्की किती वेळ डेडिकेट केला पाहिजे। सो ओव्हरऑल या मुद्द्यावर आपलं हे सेशन होणार आहे। हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त युजफुल ठरणार आहे, कारण जे नवीन विद्यार्थी आहेत, जर योग्य गायडन्समध्ये योग्य डायरेक्शनने तुम्ही काम केलं तर हमखास तुमचं सिलेक्शन होणार आहे। आणि मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की आन्सर रायटिंग बॅच बिगिनर्ससाठी, म्हणजे अगदी 2 ओळींपासून आन्सर लिहायला कसं सुरुवात करायचं, इंट्रोडक्शनची सुरुवात कशी करायची, कन्क्लुजनचा विचार कसा करायचा, कोणकोणते पॉइंट्स ऍड झाले पाहिजेत, कोणते पॉइंट्स वगळायचे, ग्राफ, व्हॅल्यू एडिशन, या सगळ्यांचा उपयोग आन्सर रायटिंगमध्ये कसा करायचा हे जर जाणून घ्यायचं असेल तर युगांतरच्या प्लॅटफॉर्मवर असलेली आन्सर रायटिंग फॉर बिगिनर्सची बॅच जॉईन करायला विसरू नका। लिमिटेड सीट्स आहेत। ॲप युगांतर अकॅडमीचा प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे। या लोगोचा ॲप डाउनलोड करा, रजिस्टर करा आणि यूपीएससी एमपीएससी बॅच या सेक्शनमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तिथे तुम्हाला बॅचेस अवेलेबल मिळतील। लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा। सो लेट अस डिस्कस अबाउट दिस थिंग। सगळ्यात पहिले हे की एनसीईआरटी का महत्त्वाची आहे। आता इथे लक्षात घ्या की स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, म्हणजे सुरू करताना बेसिकली काही डूज आणि डोंट्स असतात। या डोंट्समध्ये सगळ्यात मोठा जो रेड फ्लॅग आहे तो आहे रेफरन्स बुक। रेफरन्स बुकमध्ये रमेश सिंग किंवा शंकरायसचे नोट्स तुम्ही वाचता एन्व्हायरमेंट इकॉलॉजीसाठी, किंवा मोठमोठ्या क्लासेसच्या संस्थेच्या नोट्स तुम्ही फॉलो करता, डी बसू, लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक, नितीन सिंघानिया सरांचं पुस्तक, हे सगळं एकदम जर तुम्ही एनसीईआरटी न वाचता हाताळायला गेलात तर लोड येतो। आणि होतं काय की तुम्हाला एक असं वाटतं की तुम्ही खूप वाचताय किंवा खूप अभ्यास करताय, तुम्ही खुल्लरची पुस्तकं वगैरे घेऊन वाचायला लागता, पण जर तुमचा बेस मजबूत नसेल विद्यार्थी मित्रांनो तर नक्कीच तुमची इमारत कोसळण्याची संभावना असते। फाईन। आणि त्यामुळे फाउंडेशन मजबूत करा। मग फाउंडेशन मजबूत करताना जे करायचं आहे ते काय आहे, एनसीईआरटी वर फोकस करा। फाईन। आता पुन्हा एकदा की एनसीईआरटी ज्या आहेत त्याचं महत्त्व काय आहे, हे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग ही संस्था आहे आणि ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ॲडवायझरी संस्था आहे, एज्युकेशनल ॲडवायझरी बोर्ड, राईट। आणि त्यामुळे यूपीएससी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन जी एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे ती एक्झाम पेपर सेट करताना यांचा आधार घेऊन एक्झाम पेपर सेट करत असते। युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचं सिलेबस जर तुम्ही पाहिलं, नोटिफिकेशन जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की सामान्य अध्ययन, जनरल स्टडीज हा आहे टॉपिक, राईट, किंवा पेपरचं जे नाव आहे ते काय आहे, जनरल स्टडीज, राईट। मग जनरल स्टडीज म्हणजे काय की एक्सपर्टाईज नॉलेज नसताना अगदी सामान्य माणूस जे काही आतापर्यंत त्यांनी वाचलेलं आहे, समजलेलं आहे, त्याच्या आधारावर तो पेपर सॉल्व्ह करू शकतो, अशा प्रकारचा पेपर सेट केला जातो। आणि त्यामुळे एनसीईआरटीचं अनन्यसाधारण महत्त्व तुम्हाला इथे बघायला मिळतं। फाईन। आता मेन मुद्दा हा आहे की एनसीईआरटी कशा वाचायचे किंवा काय त्याचा रोल आहे, व्हॉट इज रोल ऑफ एनसीईआरटी। सो फर्स्ट ऑफ ऑल अंडरस्टँड द सिलेबस पूर्ण गहन अगदी टू द पॉइंट समजून घेण्यासाठी एनसीईआरटी तुम्हाला खूप मदत करतात। त्यानंतर एनसीईआरटी मध्ये काही कॉन्सेप्ट जसं क्लायमेट है ना, क्लायमेट असू दे किंवा ॲटमॉस्फिअर असू दे, विंड, एअर है ना, सायक्लोन, असे छोटे छोटे कॉन्सेप्ट। यामध्ये मग काही वेव्ज, अर्थक्वेकच्या वेव्ज, राईट। अगदी 11ची फिजिकल एनसीईआरटी जी आहे ब्ल्यू कलरची, विद्यार्थी मित्रांनो लाईन बाय लाईन, लाईन फॉर लाईन कॉपी पेस्टेड प्रश्न आहेत है ना। सो एनसीईआरटीना वगळू नका। त्याच्याचबरोबर याच्यामुळे एक स्ट्रॉंग फाउंडेशन निर्माण होतं। लहान मुलांची पुस्तके आहेत, सिंपल आहेत, इझी टू अंडरस्टँड, इझी टू रीड आहेत, लवकर लवकर वाचून होतात। त्याच्याचबरोबर जे महत्त्वाचं आहे ते हे आहे की कोणत्याही प्रकारचं रिसर्च वर्क तुम्हाला करावं लागत नाही। जो डेटा जसा दिलाय तसाच्या तसा तुम्ही यूज करू शकता। त्याच्याचबरोबर आन्सर रायटिंगमध्ये देखील, आन्सर रायटिंगमध्ये सुद्धा
NCERT मध्ये दिलेला जो डेटा आहे तो तुम्हाला तसाच्या तसा यूज करता येतो. इन्फॉर्मेटिव्ह बुक्स, NCERT आर प्लेइंग द रोल ऑफ इन्फॉर्मेटिव्ह बुक्स, राईट. खूप छान स्टोरी संदर्भात हे NCERT कव्हर केलेले आहेत. त्यानंतर स्टँडर्ड बुक्स आणि रेफरन्स बुक बिकम इझी आफ्टर लर्निंग NCERT. फाईन. सो रेफरन्स बुक जे आहेत, मोठमोठं मटेरियल जे आहे हे खूप सोपं होऊन जातं जर तुमचा बेस मजबूत असेल. मग कोणत्याही क्लासचे नोट्स असू द्या किंवा कोणत्याही क्लासचे PDF मटेरियल असू द्या, हे सगळं तुमच्यासाठी इझी होऊन जातं. फाईन. सो या कारणाने NCERT महत्त्वाच्या आहेत. आता यानंतर जो तुमच्या जीवनातला गहन प्रश्न आहे तो हा आहे की कोणत्या NCERT वाचायच्या, ओल्ड की न्यू. सो विद्यार्थी मित्रांनो, ज्याला तुम्ही न्यू NCERT म्हणता त्या न्यू NCERT कधी पब्लिश झालेल्या आहेत? 2005ला. म्हणजे अगदी तुम्ही जेव्हा 3-4 वर्षाचे होतात तेव्हा. सो तुमच्यासाठी तेही ओल्ड आहे, हेही ओल्ड आहे, दोन्ही ओल्ड आहेत, राईट. हे ओल्ड न्यूची कॉन्सेप्ट कधी आली? तुमच्या 2 जनरेशन मागे. फाईन. सो कोणकोणते NCERT महत्वाचे आहेत? हिस्ट्री या सब्जेक्टची ओल्ड NCERT वाचा किंवा न्यू NCERT वाचा, काही फरक पडणार नाही, दोघांचा सिलेबस सेम आहे. इतिहास कसा बदलाल? प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारताचा इतिहास, राईट. त्यानंतर वर्ल्ड हिस्ट्रीची जी थीम्स ऑफ वर्ल्ड हिस्ट्री आहे हे नक्की वाचायचं आहे. फाईन. त्यानंतर जॉग्राफी, जॉग्राफीसाठी न्यू NCERT. जॉग्राफीसाठी लक्षात घ्याल 6वी ते 12वी सगळ्या NCERT वाचायच्यात. 11thची फिजिकल NCERT ब्ल्यू कलरचं जे पुस्तक आहे हे पाठ करून टाका, टू द पॉइंट, म्हणजे अगदी लाईन फॉर लाईन प्रश्न येतात. फाईन. त्यानंतर पॉलिटी, डेमोग्राफिक, पॉलिटिक्स नावाचं 9th स्टँडर्डचं जे पुस्तक आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे, कारण यातून अगदी कॉपी पेस्टेड प्रश्न 2017 पासून बघितले जात आहेत डेमोग्राफिक, पॉलिटिक्स या NCERT मधून. आणि या व्यतिरिक्त 6वी ते 12वी सगळेच महत्त्वाचे आहेत. आता मी पुढच्या टेबलमध्ये तुम्हाला टायटल्स सांगणार आहे NCERTचे. पहिले आपण ओल्ड न्यूचा खेळ बघून घेऊया. सायन्सच्या NCERT मध्ये बायोलॉजीची NCERT महत्त्वाची आहे कारण तिथून प्रश्न येतात. फिजिक्स आणि केमिस्ट्रीची NCERT जर नाही वाचली, खूपच टफ वाटत असेल, सोडून द्या, काही हरकत नाही. इकॉनॉमीची NCERT जी आहे ती मॅक्रो लेवलच्या NCERTची डिमांड आहे. मॅक्रो लेवल म्हणजे की इकॉनॉमीची NCERT वाचताना 9वी ते 12वीच्या NCERT वाचायच्या आणि त्यात जर जमलं, जर तुमची कपॅसिटी असेल तर जैन अँड ओहरा नावाचे 2 रायटर्स आहेत, युनिव्हर्सिटी लेवलला हे राईट करतात. त्यांनी 12वीच्या NCERTवर काही नोट्स म्हणजे एक पुस्तक टाईप काढलेलं आहे, मॅक्रो इकॉनॉमिक्स, है ना. सो हे मायक्रो इकॉनॉमी गोल्डन कलरचं कव्हर पेज असलेलं पुस्तक हे घ्यायला विसरू नका. पण TK ओहरा आणि जैन पुस्तक आहे. त्यानंतर हाऊ टू रीड NCERT. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की NCERT वाचताना नक्की कसं, काय काय लक्षात ठेवायचं. सो फर्स्ट रीडिंग, वेन यू आर रीडिंग NCERT फॉर फर्स्ट टाइम, राईट. सो पहिल्या रीडिंगमध्ये विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या की अगदी पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत सगळा डेटा महत्त्वाचा आहे असं मानून चालायचं. फाईन. आणि त्याच्यामध्ये सुद्धा कॅज्युअल रीडिंग करा, लाईक अ स्टोरी बुक. फाईन. त्यातून डेटा किंवा सिलेबस, प्रिव्हियस इयर क्वेश्चन काढण्याचा प्रयत्न करू नका. डू कॅज्युअल रीडिंग, राईट, लाईक अ स्टोरी बुक. यू जस्ट गो फॉर दॅट NCERT आणि रीड करून टाका. सेकंड, नो हायलाइट्स. कोणत्याही प्रकारच्या खुणा, अंडरलाईन, ग्रीन पेननी हायलाइट करणं नाही. फर्स्ट रीडिंगमध्ये कोणत्याही प्रकारचा हायलाइट करायचा नाही, कोणत्याही प्रकारच्या खुणा करायच्या नाहीत, त्याला अंडरलाईन करायची नाही, काही करायचं नाही. त्यानंतर कोणत्याही प्रकारचे नोट्स बनवायचे नाहीत. पहिल्या रीडिंगमध्ये नोट्स बनवायचे नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, नोट्स मेकिंग इज अन आर्ट, राईट. आणि नोट्स मेकिंगचा क्लास मी तुम्हाला एक वेगळं सेशन घेईन की नोट्स कसे बनवायचे. कलरफुल पेन नोट्स बनवताना यूज करायचे नाहीत, कारण वेन यू विल यूज ब्लॅक, रेड, ब्ल्यू, ग्रीन पेन, युअर ब्रेन स्टार्ट प्लेज विथ कलर. फाईन. युअर ब्रेन स्टार्ट्स प्लेइंग विथ कलर, कारण कलर बघितल्यानंतर आपल्या ब्रेनला खेळ वाटायला लागतो, मग त्याची सिरियसनेस निघून जाते. सो नोट्स बनवताना एक पेन, जास्तीत जास्त 2 पेन, ब्ल्यू आणि ब्लॅक, राईट. रेड आणि ग्रीन पेननी कधीच नोट्स बनवायचे नसतात, हे लक्षात ठेवा. फाईन. आणि त्याच्यानंतर जस्ट रीड फॉर फर्स्ट टाइम. फर्स्ट टाइम रीडिंग इज इम्पॉर्टंट. फर्स्ट टाइम जस्ट गो फॉर रीडिंग. एक व्यवस्थित सेक्शनल रीडिंग करून घ्या, राईट. त्यानंतर सेकंड रीडिंगच्या वेळेला काय करायचं. सो वेन यू विल बी गोइंग फॉर सेकंड रीडिंग, सेकंड रीडिंग करताना NCERTचा PYQ अनालिसिस करून चला. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पहिले पाहिजे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिल्यानंतर मग त्याचा डेटा NCERT मध्ये मिळतोय का
हे शोधण्याचा प्रयत्न करायचा. फाईन. आणि जसजशी तुम्हाला उत्तरं सापडायला लागतील तुमचा कॉन्फिडन्स वर यायला लागेल. त्यानंतर सिलेबस चेक द पॉइंट. सिलेबसची कॉपी आपण पहिल्या दिवशीच काढलेली आहे. मग त्याच्यातून एनसीईआरटी मध्ये मिळणारे जे लेसन्स आहेत त्याला चेक करत जायचं की हे लेसन सगळे महत्वाचे आहेत. आणि त्यानंतर मग आता पॉइंट्सना हायलाइट करायला सुरू करायचं. ग्रीन मार्कर जे तुम्ही निऑन कलरचा मार्कर यूज करता, पेन यूज करता, पेन्सिल यूज करता, त्यांनी आता हायलाइट करायला काही हरकत नाही. सेकंड रीडिंग. राईट. थर्ड रीडिंग करताना काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, थर्ड रीडिंग करताना थोडंसं फास्ट रीडिंग करायचं, कारण 2 वेळा तुमचं वाचून झालेलं आहे. सो पहिल्या दिवशी पहिल्या रीडिंगच्या वेळी जर एखाद्या एनसीईआरटीला वाचायला तुम्हाला 15 दिवस लागले असतील तर आता वाचताना एका दिवसात ती एनसीईआरटी संपली पाहिजे. फास्ट रीडिंग. फाईन. सेकंड, टेक नोट्स. आता नोट्स काढायला सुरुवात करायची. आणि नोट्स कसे काढायचे तुम्हाला आठवत असेल मी सांगितलं होतं. टर्मिनॉलॉजीज एका बाजूला आणि एका बाजूला जे काही डेफिनेशन डिस्क्रिप्टिव्ह जे काही तुम्हाला कळालं ते तुम्ही रोज संध्याकाळी 20 लाईन्समध्ये 20 ओळींमध्ये 20-25 ओळींमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करणार आहात. येस. त्यानंतर मॉक टेस्ट बेस्ड ऑन एनसीईआरटी. सो हे कोण प्रोव्हाइड करेल तुम्हाला? एनसीईआरटी बेस्ड मॉक टेस्ट तुम्हाला युगांतर अकॅडमीच्या ॲपवर मिळतील. फाईन. प्रत्येक एनसीईआरटीवर बेस्ड म्हणजे एनसीईआरटीना जर तुम्हाला प्रश्नांच्या स्वरूपात वाचायचं असेल तर ते तुम्हाला इथे अवेलेबल करून दिलं जाईल आणि त्याच्याचबरोबर भरपूर प्रॅक्टिस करायची. या मॉक टेस्टच्या सहाय्याने तुमचा बेस मजबूत होत जाईल. फाईन. आणि त्याच्यानंतर एक डायरी मेंटेन करायची टू चेक युअर प्रोग्रेस थर्ड रीडिंग पर्यंत. फाईन. अशा प्रकारे एनसीईआरटी वाचण्याचे ही रिच्युअल्स आहेत, याला मिस करायचं नाही. म्हणजे पहिले 6 महिने आपल्या तयारीचे पहिले 6 महिने जे आहेत ते अशा प्रकारे पुढे यायला पाहिजेत. फाईन. जर 6 महिने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे केलं जे मागच्या 3 व्हिडिओपासून मी सांगत आहे है ना, तर तुमचा जे पुढचा 1 वर्ष असणार आहे म्हणजे नेक्स्ट 6 महिने आणि नेक्स्ट 6 महिने फॉर आन्सर रायटिंग, ऑप्शनल प्रिपरेशन, एसे है ना, एथिक्स, हे सगळे 6 महिने आणि त्याच्यानंतर प्रिलिम्सचं प्रिपरेशन. तर एकाच अटेम्प्टमध्ये तुमच्या सिलेक्शनचा चान्स वाढणार आहे कारण तुम्हाला योग्य दिशा एक डायरेक्शन मिळालेली आहे. पण पुन्हा एकदा लक्षात ठेवा की हे सगळं करताना टू चेक युअर प्रोग्रेस whom do you need? अ मेंटर. राईट. सो बेसिकली एका मेंटरची गरज तुम्हाला नक्की असणार आहे आणि याच्यासाठी कोणीही एक टीचर, मी अजिबात असं म्हणत नाही की युगांतरचीच मेंटरशिप जॉईन करा, अजिबात नाही. फाईन. अनेक टीचर्स मार्केटमध्ये आहेत. मार्केटमध्ये असलेले सगळे टीचर्स खूप गुरुवर्य आहेत, खूप जास्त एक्सपिरियन्स आहेत. जे तुम्हाला आवडतील त्यांचा हात धरा आणि अगदी सिलेक्शन पर्यंत त्यांना आपला कृष्णा बनवा, सारथी. फाईन. सो अर्जुन सारखं काम करा, डेडिकेटेड काम करा, डायरेक्शनने काम करा. डेफिनेटली यू विल क्लिअर दिस यूपीएससी. फाईन. आणि त्याच्यानंतर मग अजून काय करायचं, याच्यानंतर हाऊ मच टाइम टू बी अलोकेटेड फॉर एनसीईआरटी प्रिपरेशन, हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे है ना. सो विद्यार्थी मित्रांनो मी पहिल्या दिवसापासून हे म्हणते की एनसीईआरटी वाचताना टाइम फ्रेम बाउंड करणं शक्य नाही, कारण प्रत्येक विद्यार्थ्याची रीडिंग स्पीड, ग्रास्पिंग कपॅसिटी, नोट्स मेकिंग कपॅसिटी डिफरंट असणार आहे. कोणी 6 तास वाचत असेल, कोणी 7 तास वाचत असेल, कोणी 2 तास वाचत असेल. सो हाऊ मच टाइम हॅव यू स्पेंट इज मिनिंगलेस. राईट. द क्वांटिटी इज नॉट रिक्वायर्ड, क्वालिटी इज रिक्वायर्ड. राईट. आणि मग याच्यासाठी काय करायचं, क्वालिटी बेस्ड काम करण्यासाठी तुम्ही 2च तास जरी अभ्यास करत असाल तरी अशा प्रकारे अभ्यास करायचा की पुन्हा तुम्हाला तो टॉपिक बघताना नवीन वाटता कामा नये. सगळं काही त्यातलं तुम्हाला माहिती असायला पाहिजे. फाईन. सो हाऊ मच टाइम रिक्वायर्ड साठी तुम्ही हे लक्षात घ्या की एनसीईआरटीचे नक्की पेजेस किती आहेत. एनसीईआरटी मध्ये किती पेजेस आहेत, टोटल पेजेस जे तुम्हाला वाचायचे आहेत यूपीएससी साठी ते आहेत 1475. ठीक. 1475 पेजेस एनसीईआरटी मटेरियलचे तुम्हाला वाचायचे. नाव इफ तुमची कपॅसिटी आहे एक दिवस 100 पेज वाचायची, फाईन, तर या 1475 पेजेसला तितक्या दिवसांनी डिवाइड करा. जर तुमची कपॅसिटी आहे 70 पेजेस वाचायची तर त्यानुसार डेज डिवाइड करा. फाईन. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की 3 महिन्यात एनसीईआरटी पूर्ण करा, हे शक्य नाही. पेजेस कन्फर्म आहेत, 1475 पेजेसचं एनसीईआरटी मटेरियल वाचायचंय. या अनुसार तुम्ही तुमचं टाइम टेबल फ्रेम करा. राईट. आणि त्याप्रमाणे तुमचा टाइम डेडिकेट करायला सुरुवात करा. त्यानंतर
कोणकोणत्या एनसीईआरटी वाचायच्या, त्यातले कोणकोणते पेजेस महत्वाचे आहेत, हे सगळे टायटल्स जे आहेत हे आहेत महत्वाचे. याला बघून घ्या. हिस्ट्रीच्या एनसीईआरटी मध्ये आवर पास्ट फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट, थर्ड पार्टचा देखील सेकंड पार्ट, देन थ्योरी रादर थीम्स 3 जे आहेत, त्यानंतर फाईन आर्ट इंट्रोडक्शन, 9ची कॉन्टेम्पररी वर्ल्ड आणि 10ची कॉन्टेम्पररी वर्ल्ड. फाईन. याच्यातले सगळे चॅप्टर महत्वाचे आहेत का? नाही, एवढे चॅप्टर महत्वाचे आहेत. सो चॅप्टर वाईज देखील तुम्हाला दिलेलं आहे आणि त्यातले किती पेजेस, प्रत्येक एनसीईआरटी मध्ये किती पेजेस आहेत हे देखील तुम्हाला दिलेलं आहे. अशा प्रकारे हिस्ट्रीचे 1475 पेजची एनसीईआरटी तुम्हाला कव्हर करायची. मग डेज तुम्ही तुमच्या शेड्यूलमध्ये डिसाईड करायचे. फाईन. त्यानंतर मग अशाच प्रकारे ओल्ड एनसीईआरटी जर वाचली, आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असेल की न्यू एनसीईआरटी खूप जास्त डिटेल्ड नाही किंवा फोटो खूप जास्त आहेत, आम्हाला ओल्डच वाचायचे. ओल्ड वाचा. 959 पेजेस आहेत त्यामध्ये. फाईन. आणि त्यामध्ये मग हे आहेत जे महत्वाचे एनसीईआरटी आहेत, त्यांचे पेजेस तुम्हाला इथे दिलेले आहेत, चॅप्टर दिलेले आहेत, लेखकांची नावं दिलेली आहेत. या एनसीईआरटीना फॉलो करा. फाईन. त्यानंतर मग आलात तमिळनाडू एनसीईआरटी. आता तमिळनाडू एनसीईआरटी वाचायची गरज नाही बरं का, म्हणजे इन जनरल नाही वाचलं तर चालेल. खूप इच्छा असेल तर 9वी ते 12वी वाचा. फाईन. आर्ट अँड कल्चरमध्ये किंवा संगम लिटरेचरच्या इतिहासासाठी या एनसीईआरटी महत्वाच्या असतात. युगांतर अकॅडमीकडून तुम्हाला जे नोट्स मिळतील त्यामध्ये हा सगळा डेटा कव्हर केला आहे. हे नोट्स तुम्हाला कोणत्या बॅचसाठी मिळतील? जेव्हा तुम्ही एनसीईआरटी बॅच जॉईन कराल, एनसीईआरटी बेस्ड बॅच जॉईन कराल, तेव्हा तुम्हाला हा डेटा मिळेलच. फाईन. त्यानंतर जॉग्रफीच्या एनसीईआरटी मध्ये 856 पेजेस आहेत. फाईन. आणि 856 मध्ये हे आहे टायटल्स 6वी, 7वी, 9वी, 10वी, 11वी आणि 12वी हे एनसीईआरटी. फाईन. या टेबलचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ही पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर मी अपलोड करेन. त्या व्यतिरिक्त इतके सगळे पेजेस आहेत जे वाचायचे आणि हे आहेत लेसन्स. ओके. त्यानंतर आहे पॉलिटीची एनसीईआरटी 1279 पेजेस पॉलिटीच्या एनसीईआरटी मध्ये तुम्हाला वाचायचे. हे पेजेस, हे चॅप्टर्स आणि हे टायटल्स. ठीक. म्हणजे याचे सुद्धा 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी अशा प्रकारे हे सगळे वाचायचे आहेत. आणि यात सुद्धा जे तुम्हाला मी म्हटलं डेमोग्राफिक पॉलिटिक्स किंवा डेमोक्रॅटिक पॉलिटिक्सची 9th स्टँडर्डची एनसीईआरटी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, डायरेक्ट प्रश्न आलेले आहेत. राईट. त्यानंतर इकॉनॉमीची एनसीईआरटी वाचताना थोडंसं लक्ष द्याल. 9th स्टँडर्ड पासून ते 12th स्टँडर्ड पर्यंतची एनसीईआरटी वाचायची. याच्या सगळ्या एनसीईआरटी वाचणं अपेक्षित नाही. आणि यात सुद्धा 536 पेजेस आहेत. कमी पेजेसची एनसीईआरटी आहे, ही वाचायला विसरू नका. आणि त्यानंतर सोशलॉजीची एनसीईआरटी का वाचायची? जे सोशल जस्टिसचा पार्ट आहे पेपर 1 मध्ये, है ना, पेपर 1 मध्ये जो सोशल जस्टिसचा पार्ट आहे हा या एनसीईआरटी मधून कव्हर होतो. 11th आणि 12thची एनसीईआरटी आहे, त्यामध्ये 547 पेजेस आहेत. या एनसीईआरटीला वाचायला विसरू नका. तुमचा पहिल्या पेपरचा एक जो पार्ट आहे हिस्ट्री, जॉग्रफी आणि सोशल जस्टिस. राईट. सो सोशल जस्टिससाठी या एनसीईआरटी महत्वाच्या आहेत. आणि त्यानंतर सायन्सच्या एनसीईआरटी साठी तुम्हाला सांगितलं की एकतर 10thची सायन्स टेक्नॉलॉजीची एनसीईआरटी, त्यानंतर 6वी, 7वी, 8वी, 11वी आणि 10वीच्या एनसीईआरटी. म्हणजे 9वी, 10वी खूप जास्त महत्वाची नाहीये, 8वी, 9वी खूप जास्त महत्वाची नाहीये. फाईन. 353 पेजेस आहेत मात्र. कारण सायन्स टेक्नॉलॉजीवर येणारे प्रश्न जे आहेत हे करंट अफेअर बेस असतात. राईट. द हिंदू न्यूजपेपरचं थर्सडे पेज इथून प्रश्न येतात. सो याला थोडंसं टार्गेट करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर अशा प्रकारे एनसीईआरटीचं रीडिंग जर तुम्ही सिस्टमॅटिक केलं, पेजेस कॅल्क्युलेट करून जर तुम्ही तुमचं शेड्यूल, तुमचं नियोजन बनवलं तर काय होईल की तुम्हाला टाइम मॅनेज करायला त्रास होणार नाही. 6 महिन्यातच तुम्ही सगळ्या एनसीईआरटीजना नोट्स सकट, रिव्हिजन सकट, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, सिलेबस हे सगळं बघून व्यवस्थित कंप्लीट कराल आणि याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. आणि याच्याच बरोबर आन्सर रायटिंग बॅच फॉर बिगिनर्स. फाईन. बिगिनर्स म्हणजे कोण? तुम्ही जे आत्ता नुकते यूपीएससीच्या तयारीला लागलेले आहात किंवा एमपीएससी 2025चा अटेम्प्ट देणार आहात. राईट. आणि ज्यांना आन्सर रायटिंग करण्यावर प्रभुत्व आणायचं आहे, आपल्या आन्सर रायटिंगमध्ये प्रभुत्व निर्माण करायचं आहे, मग अशा विद्यार्थ्यांसाठी या बॅचेस महत्वाच्या आहेत. यात सब्जेक्ट वाईज तयारी करून घेतली जाईल क्वेश्चनच्या माध्यमातून. तुमचे सगळे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, है ना, इकॉनॉमी, सोशल जस्टिस, गव्हर्नन्स, डिफेन्स सगळे सब्जेक्ट, जनरल स्टडीज 1, 2, 3, 4 ऑल सब्जेक्ट
क्वेश्चनच्या माध्यमातून रायटिंग प्रॅक्टिस करून तुमची तयारी करून घेतली जाईल. युगांतरच्या ॲपवर हे सगळे कोर्सेस अवेलेबल आहेत. येस, आणि त्याच्याच बरोबर युगांतरच्या ॲपवर हे जे कोर्सेस अवेलेबल आहेत त्याच्यासाठी काय करायचं, युगांतरचं ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं, कोर्सेसमध्ये जायचं, रजिस्टर करायचं, कोर्सेसमध्ये जाऊन UPSC MPSC बॅच बघायची आणि त्याच्यात जी हवी ती बॅच तुम्ही एनरोल करू शकता. अगदी आजच एनरोल करा. लिमिटेड सीट्स आहेत आणि अतिशय उत्कृष्ट एक्सक्लुझिव्ह प्रोग्राम सुरू आहे विद्यार्थ्यांसाठी, आन्सर रायटिंग बॅच फॉर बिगिनर्स. येस, सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग द सेशन गाईज. थँक यू अँड हॅव अ गुड डे.